हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मस्त ना? मस्तच राहा, खुश राहा, आनंदी राहा। प्रथम तुम्हा सगळ्यांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ दे हीच मी समर्थांना प्रार्थना करते। चला तर आज मी स्वर्ण स्पर्श रिसॉर्ट या ठिकाणी आलेली आहे, कारण आज संडे होता, त्याच्यामुळे म्हटलं चला मुलींचं सुद्धा मनोरंजन होईल आणि छान असा मुलींचा सुद्धा दिवस जाईल। चला तुम्हाला दाखवते मी हे रिसॉर्ट कसं आहे ते, आणि आज छान सुंदरसं टेस्टी जेवण सुद्धा मी या ठिकाणी करणार आहे, ते सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर करेन। चला मग तुम्ही सुद्धा माझ्या सोबत या। प्रत्येक ठिकाणी छान लाईट लावलेली, खूप छान अप्रतिम हे हॉटेल आहे। तुम्ही अगदी बघू शकता, खूप सुंदर दिसतंय हॉटेल। आणि या ठिकाणी जे डेकोरेशन केलेले ना ते अप्रतिम आहे। जी आपली जुन्या काळात जी भांडी असायची ना, आपले आजी बाबा त्यांच्याकडे जी भांडी असायची ना, त्या भांड्यांना घेऊन इथे छान मस्त डेकोरेशन केलेलं आहे। छान अशी सुंदर नारळाची झाडे आणि जी भांडी आहेत नाही लावलेली सगळी सगळं तांबड्या पितळची आहेत। आणि या इजी नाही म्हणजे जो आपण एंट्री करतो ना तो गेट आहे। आमच्या आजीकडे सुद्धा अशी सगळीच भांडी होती, तरी भांडी बघून तर मला खूपच आनंद झाला। आणि बघू शकता या ठिकाणी खूप मस्त छान असं पाळणा होता, आणि पाळणा सुद्धा घेतला। बघू शकता परी सुद्धा पाळण्यात बसली, मी सुद्धा बसली, आणि छान मस्त आम्ही झोका घेत होतो ती। आम्हाला खूप मज्जा आली, तुम्ही बघू शकता। आणि शंभू तर विचारूच नका, शंभूला इतकी मज्जा आली ना, खूप छान वाटलं शंभूला आणि परीला सुद्धा बघू शकता। आणि खूप छान सगळ्या ठिकाणी ना असं मस्त हिरवगार जी झाड आहेत ना ती लावलेली आणि खूप मस्त सजवलेलं आहे। आणि हे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असं पाण्याने इथे करंजा वगैरे जे काही आहे ना ते खूप छान दिसतंय। बघू शकता तुम्हाला सुद्धा हे बघितल्याने ना मनाला खूप प्रसन्न वाटेल। ती अप्रतिम आहे। त्याच्यानंतर आम्ही वरती आलो मस्त, आणि छान असं वरती जेवणासाठी ऑर्डर केली, पण त्या ठिकाणी कूलर चालू होता ना, त्याच्यामुळे मग कूलरची खूप हवा येत होती। मग आम्ही खाली गेलो आणि खाली जी बसायची जी सुंदर सेटिंग अरेंज केलेली होती ना, त्या ठिकाणी आम्ही बसलो मस्त छान, आणि खूप छान असं जेवण आम्ही ऑर्डर केलेलं। आणि परत मी बरेचसे काही बिर्याणी आम्ही जेवणाची ऑर्डर म्हणजे व्हेज बिर्याणी असते ना ती ऑर्डर केली। त्याच्यानंतर मसाला पापड, परत परीसाठी स्पेशल मोमोज वगैरे, आणि त्याच्यानंतर शंभूसाठी सूप, मंचुरियन असं आम्ही हे जेवण केलं फायनली। माझं तर एक जेवण झालं। व्हेज बिर्याणी इथली खूप सुंदर असते आणि इतकी टेस्टी असते ना की तुम्ही कुठेही जा, पण ही जी चव आहे ना ती अप्रतिम आहे। मला खूप या ठिकाणी जी जेवणाची चव आहे ना ती खूप आवडलेली आहे। तुम्ही सुद्धा आवर्जून इथे नक्कीच भेट द्या आणि छान मस्त आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा। तुम्ही बघू शकता शंभूसुद्धा खूप छान मस्त बसलेली होती आणि तिलासुद्धा खूप छान वाटत होतं, मस्त एन्जॉय करत होती शंभूसुद्धा। बघू शकता खूप सुंदर असं हॉटेल हे आहे। आणि नंतर त्याच्यानंतर आम्ही जेवण मागवलं, मग मस्त जेवण वगैरे केलं। त्याच्यानंतर शंभू छान अशी मस्त खेळली, छोटी गाडी वगैरे होती त्या ठिकाणी आणि बरेचसे काही लहान मुलांचे गेम्स होते, ते गेम्ससुद्धा खेळली। आणि त्यानंतर या ठिकाणी छोटंसं असं पेस्ट्रीचं जे कॅफे होतं ना, त्या कॅफेतून थोडी पेस्ट्री वगैरे घेतली
आणि फायनली टाईम झाला 10 वाजले. चला की म्हटलं आता बराच उशीर झालेला आहे, आपण घरी जायला हवं. तरी आम्ही अर्धा तास जास्त थांबलो आणि मुलींनाही एन्जॉय करू दिला छान. परीच्या पप्पांनी बरेचसे काही गेम मुलींसोबत खेळले वगैरे. जेवढं शूट करता आलं ना मला तेवढं नक्कीच मी या ठिकाणी केलेलं आहे. बघू शकता शंभूसुद्धा गाडीची छान मस्त मज्जा करते. आणि हे बघा ही छोटीशी अशी मस्त कार होती त्या ठिकाणी आणि त्यासुद्धा त्या दोघी बहिणी छान मस्त एन्जॉय करत होता. हे बघा ते कॅफे आणि या ठिकाणी छान असं बघू शकता तुम्ही. शंभूला तर खूपच मज्जा आली आणि ती तर तिथून म्हणजे निघायचं नावच घेत नव्हती. चला तर मंडळी, तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला आवर्जून तुम्ही सपोर्ट करा. चला मग बाय.